ऐकायला केअरफुली करायच्या आहेत. त्या ओपन वायर्सला कुठेही हात लावायचा नाही. डायरेक्ट 230 व्होल्ट घेतोय आपण, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे प्रॅक्टिकल करताना. म्हणून तुम्हाला डिमरचं कनेक्शन्स करून दिलं जाईल. तुम्हाला फक्त मल्टीमीटर कनेक्शन्स ठेवलं जाईल एक्झामच्या वेळेस. तुम्हाला तर माहिती आहे. तर याच्यामध्ये आपण काय यूज केलं आहे, खाली रेजिस्टर बँक यूज केलेली आहे. इच रेजिस्टर हॅज व्हॅल्यू 25 ओहम, हे लक्षात ठेवायच्यामध्ये. आणि हे रेजिस्टर जे कनेक्शन केलेलं आहे ते पॅरलल कनेक्शन आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लोड म्हणून तुम्ही काय यूज केलं आहे, तर ही रेजिस्टर बँक यूज केली. इच रेजिस्टर हॅज व्हॅल्यू 25 ओहम आणि कनेक्शन्स कसं आहे त्यांचं पॅरलल आहे. मग दोन रजिस्टर पॅरलल रजिस्टरमधली व्हॅल्यू कशी काढायची फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जर सिरीजमध्ये असं तर डायरेक्टली आपण काय केली असती, ॲडिशन केली असते. म्हणजे कसं कनेक्शन आहे, पॅरलल आहे, हे लक्षात ठेवायचं. मग दोन रजिस्टरमधली व्हॅल्यू पॅरलल कशी कॅल्क्युलेट करायचं हे बघून यायचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ह्या टोटल लोडची व्हॅल्यू किती आहे. मग हा टोटल लोड म्हणजे हे दोन रजिस्टर, हे कनेक्ट कसे आहे, पॅरलल आहे. मग पॅरलल दोन रजिस्टरची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, फॉर्म्युल्यात लगेच टाकायच्या ह्या व्हॅल्यूज आणि कॅल्क्युलेट करायचं आणि सांगायचं आन्सर याच्यामध्ये. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण याच्यावरती परफॉर्म करण्यासारखं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन्स हे असे विचारले जाऊ शकतात. तर डिमर्स कनेक्शन केलं की तुम्हाला फक्त मल्टीमीटर जोडायचे आहेत. मल्टीमीटरला करंट मीटर सिरीजमध्ये, हा पॉझिटिव्ह करंट आणि हे निगेटिव्ह टर्मिनल करंट मीटरचं, आणि याला पॅरलल व्होल्ट मीटर घ्यायचं आहे. व्होल्ट मीटरचं हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. यामध्ये लक्षात ठेवायचं. तर लिहिलेलं आहे बघा, व्होल्ट मीटर निगेटिव्ह, करंट मीटर निगेटिव्ह, दोघांचं निगेटिव्ह. करंट मीटरचं पॉझिटिव्ह, व्होल्ट मीटरचं पॉझिटिव्ह. इथे मल्टीमीटर फक्त जोडायचं, एवढंच करायचं आहे. पहिलं रिडिंग्स तुम्हाला कसं द्यायचं SMPSमध्ये, लोड रेग्युलेशन काढायचं आहे. फॉर्म्युले हे सगळे वाचून ठेवायचे आहेत. लोड रेग्युलेशन, लाईन रेग्युलेशनचे डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहेत. लोड रेग्युलेशन काढायला आपल्याला नो लोड व्होल्टेज आणि फुल लोड व्होल्टेज लागतं आहे. नो लोड म्हणजे काय, इथं आपल्याला स्विचेस दिलेले आहेत. तुम्ही सप्लाय देताय पण लोड देत नाही, त्यावेळेस नो लोड. मग डिमरचं आउटपुट जे आहे, डिमरचा जो नॉब आहे तो 230 व्होल्टवरती ठेवायचा. आणि नो लोड म्हटलं की स्विचची डायरेक्शन अशी असणार. इथे मी ॲरो दाखवला आहे, त्यासाठी लिहून ठेवलेला आहे, तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. नो लोडला या डायरेक्शनला असणार आहे, फुल लोडला या डायरेक्शनला असणार आहे. याच्यामध्ये 230वरती ठेवायचं. हे स्विचचे नो लोड डायरेक्शनला असले पाहिजेत. आणि नो लोडचं व्होल्टेज किती आणि करंट किती आहे ते मेजर करायचं. नो लोडचं करंट हा 0च असणार आहे, हे लक्षात ठेवा. उगाच काहीतरी व्हॅल्यू लिहू नका अंदाजे. करंट 0 असणार आहे, व्होल्टेजची काहीतरी व्हॅल्यू येईल. हे नो लोडसाठी झालं. आणि तुम्हाला फुल लोडसाठी घ्यायचं म्हटलं की फक्त स्विच काय करायचे, चेंज करायचे डायरेक्शन. आता फुल लोड आपण अप्लाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये फुल लोडला तुम्ही 6 आपण काय केलेत, रेजिस्टर 25 ओहमचे 6 रेजिस्टर्स यूज केलेत, पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. त्यानुसार किती येतो हे कॅल्क्युलेट करून ठेवा घरीच आधी. येतानाच हे कॅल्क्युलेट करून ठेवा. हा लोड आपला किती असेल, 6 पॅरलल 25 ओहमचे रेजिस्टर्स आहेत, तर टोटल लोड किती आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टोटल लोड किती अप्लाय करताय तुम्ही. मग एक्सटर्नल असं करा, आता सांग किती लोड झाला, आता सांग म्हणे किती लोड झाला याच्या लक्षात. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लगेच कॅल्क्युलेशन करून सांगता आलं पाहिजे की लोड तुम्ही किती अप्लाय करता. तर हे दोन रिडिंग्स घेतले की तुम्हाला लोड रेग्युलेशन्स कॅल्क्युलेट करता येते. त्याच्यामध्ये लोड रेग्युलेशन कॅल्क्युलेट करायचं, लाईन रेग्युलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. लाईन रेग्युलेशनला तुम्हाला काय करायचं आहे, आता डिमरचं जे इनपुट आहे ते चेंज करायचं आहे. 230, 210, 190 असं चेंज करा. आणि त्याच वेळेस फक्त व्होल्टेज किती, आउटपुट व्होल्टेज किती आहे ते नोट डाऊन करा. आणि मग यांच्यातला डिफरन्स घेऊन कॅल्क्युलेट करा आणि लोड लाईन रेग्युलेशन किती येते ते लिहायचं. यावेळेस लोड मात्र फुल ठेवायचा, फुल लोड ठेवायचा आहे लोड. येतं लक्षात. त्याच्यामध्ये काय करायचं आहे समजला, हे लोड आणि लाईन रेग्युलेशन. याच्यावर पण क्वेश्चन, ब्लॉक डायग्राम ऑफ SMPS ॲप्लिकेशन्स ॲडव्हान्टेजेस हे बघून ठेवायचं.